नागरी प्रश्नांसाठी रस्त्यावर येऊन आंदोलन करण्याची वेळ येऊ देऊ नका असं शिवसेना नेते किशोर जैन यांनी म्हटलं आहे। पूरग्रस्त नागोठणाकडे येथील अनेक बाबतीत शासनाने अक्षम्य दुर्लक्ष केले। मुंबई गोवा चौपदरीकरणाच्या कामातही अनेक त्रुटी ठेवल्याने त्याचा मोठ्या प्रमाणात त्रास हा नागोठणेकरांना होत आहे। तसंच शहर आणि ग्रामीण भागात विजेच्या खेळखंडोब्यामुळे वीज वितरणाच्या बाबतीत देखील नागरिक कमालीचे वैतागले आहे। त्यामुळे या सर्वच बाबतीत संबंधितांनी लवकरात लवकर उपाययोजना करा। नागोठण्यातील नागरी प्रश्नांसाठी रस्त्यावर येऊन आंदोलन करण्याची वेळ ही नागोठणेकरांवरती आणू देऊ नका असा गर्भित इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे रायगड जिल्हा सहसंपर्क प्रमुख किशोर जैन यांनी नागोठणे ग्रामपंचायतीच्या सभागृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये शासनाला दिला आहे। किशोर जैन यांनी सांगितले की नागोठण्यातील अंबा नदी मोठ्या प्रमाणात गाळाने भरली असल्याने थोडा जरी पाऊस पडला तर नागोठण्यामध्ये पूर परिस्थितीही मोठ्या प्रमाणात निर्माण होते। तर पुराच्या बाबतीत नागोठणे हिट लिस्टवर असून 1989च्या महापुरानंतर शासनाच्या अधिकाऱ्यांनी केवळ कागदावरचे खेळ चालवले आहेत। नागोठणे परिसरात अंबा नदीतील गाळ काढण्यासोबतच दरवर्षी येणारे छोटे पूर टाळण्यासाठी दोनही बाजूला रोहा येथील कुंडलिका नदी किनारी केल्याप्रमाणे संरक्षण भिंतीची नितांत गरज असताना त्यासाठी कोट्यवधी रुपयांची गरज असताना केवळ 1 कोटी रुपयांचं अंदाजपत्रक तयार करून शासनाने नागोठणेकरांची थट्टा चालवली आहे। त्यामुळे ज्याप्रमाणे महाड आणि चिपळूण येथे शासनाचे लक्ष दिले त्याप्रमाणेच मध्यवर्ती असूनही नागोठण्यांवरती दुर्लक्ष केल्याने किशोर जैन यांनी या ठिकाणी संताप व्यक्त केला आहे। तर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग संदर्भात बोलताना किशोर जैन म्हणाले, नागोठणे भागातील महामार्गाचा आराखडा तयार करताना नागोठणेकरांना विश्वासात घेतलं नाहीये। महामार्गालगतच्या कामात मोऱ्या नाले बंद झाल्याने डोंगरातून येणाऱ्या पावसाच्या पाण्याचा प्रवाह बदलला असून मोठ्या प्रमाणातील हे पाणी नागोठण्यातील शांतीनगर जोगेश्वरी नगर भागात तुंबून असून नागरिकांच्या घरात पाणी जात आहे। नागोठणे ग्रामपंचायतीकडून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व ठेकेदार कंपनीला अनेक वेळा पत्रव्यवहार करून देखील ठेकेदारांनी योग्य ती उपाययोजना न केल्याने महामार्गाचं नियोजन शून्य आहे। या कामांमुळे अपघात होऊन माणसं मरत आहे। अशा प्रकारे वणी येथील अजय मांडुस्कर या तरुणाचा एका अपघातात नाहक बळी गेला होता। त्यामुळे महामार्गाच्या कामाबद्दल किशोर जैन यांनी संताप व्यक्त करून संयमी नागोठणेकरांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका असा इशारा या ठिकाणी दिला आहे।